हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल की इस्रायल आणि अमेरिका इराणवर अटॅक करत आहे, परंतु इराण शरण येत नाहीये. असं काय कारण आहे की अमेरिका इतका प्रगत देश असून सुद्धा आणि जगातले सर्वात अत्याधुनिक शस्त्र जे आहे ते अमेरिकेकडे असताना आणि इस्रायलकडे जबरदस्त टेक्नॉलॉजी असताना सुद्धा इराण त्यांच्या हाती लागत नाहीये. तर हे आपण या व्हिडिओच्या मधून समजून घेणार आहे. आणि ज्या पद्धतीने इराण, अमेरिका आणि इस्रायल सोबत लढत आहे, तर ते खरंच जबरदस्त अशी स्ट्रॅटेजी आहे. आणि इराणला ही गोष्ट पहिलेच माहित होती की भविष्यात अमेरिकेसोबत आणि इस्रायल सोबत आपलं युद्ध होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये इराणने जी तयारी करून ठेवलेली आहे ती तयारी जबरदस्त आहे. आणि तीच तयारी जी आहे ती आज आपण वेगवेगळ्या फोटोजच्या माध्यमातून इथे डिस्कस करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे. जो विद्यार्थी एमपीएससी आणि युपीएससी ची तयारी करत आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे. तुम्हाला बरंच काही या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे. चला मग सुरू करूया. बघा, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की तुम्ही फोटोमध्ये जे बघत आहात ती फोटोमध्ये आहे आजच्या काळातील अत्याधुनिक अँटी बॅलिस्टिक मिसाईल टेक्नॉलॉजी, जी थाड या नावाने ओळखला जाते. कुठल्या नावाने ओळखला जाते? थाड या नावाने ओळखला जाते. अमेरिकेकडे ही टेक्नॉलॉजी आहे. हे रडार आहे. हे रडार बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जे आहे ते सुद्धा ओळखू शकतं. ते हे जे रडार बनवल्या गेलेलं आहे याची किंमत जेव्हा हे लावल्या गेलं तेव्हा 7,000 करोडच्या आसपास होती. हे रडार जे आहे ते अमेरिकेचं रडार आहे. ठीक आहे. आणि अमेरिकेचे संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लष्करी बेस आहे, तिथे हे जे रडार आहे ते लावण्यात आलेलं आहे. ही ती थाड जी सिस्टम आहे ती सिस्टम आहे. आणि हे ते मिसाईल आहे जे 36 करोड रुपयाचं एक मिसाईल आहे, जे अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जे आहे ते मारला म्हणजे ते मारून पाडण्याची जी क्षमता आहे ती या मिसाईलमध्ये आहे. ठीक आहे. हे सुद्धा ते लॉन्चर आहे. इथून मिसाईल जे आहे ते टाकलं जातं. 36 करोड रुपयाचं एक मिसाईल आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये आता जो संघर्ष चालू आहे या संघर्षामध्ये इराणने ही रडार सिस्टीम डायरेक्ट उडवून टाकली आहे. 7,000 कोटीची ही रडार सिस्टीम उडवून टाकली. अमेरिकेला ज्या गोष्टीवर नाच होता की जगात आम्ही सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे, सर्वात जास्त अत्याधुनिक आहे, तेच इराणच्या ड्रोनने उडवून टाकली. आणि हे जे ड्रोन आहे ते 18 लाखाचं एक एक ड्रोन आहे. किती? 18 लाखाचं एक ड्रोन 7,000 कोटीची सिस्टीम उद्ध्वस्त करून टाकली. आणि त्यामुळे अमेरिका जो आहे तो बेजार झालेला आहे. बघा, ही जी सिस्टम आहे ही सिस्टम कशी काम करते. तर ही जी सिस्टम आहे बघा, याच्यावरती रडार लावलेला आहे. हे सिस्टम तुम्ही इथे पाहू शकता. 5,500 किलोमीटर वरून जर मिसाईल सुटलं तर हे लगेच ओळखून घेते. 3,600 किलोमीटर पर्यंत आलं की ही वॉर्निंग देते. 2,400 किलोमीटर पर्यंत आल्याबरोबर हे तयार होते. आणि 400 मीटर किंवा 1 किलोमीटरच्या आसपास, सॉरी 400 किलोमीटरच्या मध्ये जर हे क्षेपणास्त्र आलं तर हे जे अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सिस्टम जी आहे ती त्या अँटी बॅलिस्टिक मिसाईलला मारते. आणि ही जगातली सगळ्यात अत्याधुनिक सिस्टम आहे असं म्हटलं जाते. रशियाकडे जी S-400 आणि S-500 ही जी सिस्टम आहे त्याच प्रकारची ही सिस्टम आहे. भारत देशाकडे रशिया आणि S-400 ही सिस्टम दिलेली आहे. तर अमेरिका जी आहे ती इतकी आधुनिक सिस्टम असून सुद्धा इराणच्या हल्ल्याला बळी पडत आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. दुसरं, ही सिस्टीम कशी काम करते. बघा, इथून ते जे अँटी बॅलिस्टिक मिसाईल आहेत ते अँटी बॅलिस्टिक मिसाईल लॉन्च केलं जाते. इथून सिग्नल जे आहे ते पोहोचवलं जाते. ओके. आणि ही बाकीची सगळी यंत्रणा आहे. आणि ही सगळी यंत्रणा असल्यावर सुद्धा इराणने ही जी यंत्रणा आहे तीच उडवून टाकलेली आहे. म्हणजे हे असं झालं की जो शिकारी आहे तो शिकार झाला स्वतः. आणि कोणी उडवलेली आहे तर इराणचे जे साधे म्हणजे लोखंड न वापरलेले जे ड्रोन आहे त्या ड्रोननी ही सिस्टम जी आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे. त्यामुळे अमेरिकेला हे जे युद्ध आहे हे युद्ध प्रचंड खर्चिक जात आहे. इस्रायलने अमेरिकेला या युद्धामध्ये ओढलेला आहे. आणि अमेरिकेला जो गर्व होता की आम्ही जगात सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे तो गर्व इराणने इथे तोडलेला आहे. हे बघा, पूर्ण सिस्टम जे आहे ते पूर्ण सिस्टम उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. ही जी थाड नावाची जी सिस्टम आहे तीच उद्ध्वस्त करून टाकली. आणि हे उद्ध्वस्त केलेल्या सिस्टीमचे जगातले फोटो आहेत. आणि हे आश्चर्यकारक आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की ही जी इराणची जी ड्रोन आहे ते अमेरिकेच्या या सिस्टमला सापडतच नाहीये. हे कशा प्रकारे मार करताय बघा, की इराणकडे अशा पद्धतीचे क्षेपणास्त्र इराणने विकसित केलेले आहे की त्यांना माहित होते की भविष्यामध्ये अशा प्रकारचं जे युद्ध आहे ते युद्ध होऊ शकतं. म्हणून इराणचे जे क्षेपणास्त्र आहे, आता ही जी सिस्टम आहे ही सिस्टम मिसाईलचा जो वेग आहे तो मिसाईलचा वेग हे मोजून घेते पहिलेच. जर हे मिसाईल 1,000 किलोमीटर प्रति मिनिट या स्पीडने येत असेल तर हे जे इराणची मिसाईल आहे ती इथपर्यंत येतात 1,000 किलोमीटरच्या वेगाने. आणि लगेच इथून खाली जेव्हा ती शूट करतात तेव्हा तो जो वेग आहे तो वेग त्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढून जातो. म्हणजे 2,000 किलोमीटर इतका तो वाढून जातो. त्यामुळे ही जी थाड नावाची जी सिस्टम आहे
ही कन्फ्यूज होत आहे आणि इराणची जी मिसाईल आहे त्याला ते ट्रॅक करू शकत नाहीये. आणि त्यामुळे इराणने अमेरिकेची जेवढेही लष्करी बेस आहे जगामध्ये आणि इस्रायलमध्ये खतरनाक हाहाकार माजवलेला आहे. इस्रायल तिथले जे फोटो आहे ते फोटो बाहेर येऊ देत नाहीये, पण जबरदस्त हाहाकार माजवलेला आहे. इराणकडे नेव्ही पॉवरफुल नाहीये, एअरफोर्स पॉवरफुल नाहीये, पण त्यांच्याकडे जबरदस्त मिसाईल आहे. आणि अमेरिकेला याची कल्पनाच नव्हती, कारण हे अमेरिकेने जो हल्ला केलेला इराणवर, तर आधी त्यांनी त्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट घडवून आणले. तेव्हा जर हल्ला केला असता तर कदाचित इराणमधले जे लोक आहेत ते इराणच्या सरकारच्या विरोधात असते. परंतु आता रमजानचा महिना चालू आहे आणि ते जे प्रोटेस्ट आहे ते शांत झालेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता अमेरिकेने हल्ला करायला सुरुवात केली. त्यांना असं वाटलं की व्हेनेझुएलाला ज्या पद्धतीने आपण कव्हर केलं तसं इराणला कव्हर करू शकतो. पण इराण काही व्हेनेझुएला नाहीये की तुम्ही जाल तिथल्या राष्ट्राध्यक्षाला उचलाल आणि तिथे आपली जी मोनोपल्ली आहे ती सुरू कराल. इराण सुद्धा तयारीत होता, तो काही कच्चे गुरु का चेला नव्हता. तर अशा प्रकारची इराणची जी मिसाईल आहे ते या सिस्टम मध्ये येत नाहीये आणि इराणने जबरदस्त हा आकार जो आहे तो सगळीकडे निर्माण केलेला आहे. बघा, आता हे जे मिसाईल काम करतात हे दोन प्रकारे काम करतात. पहिले हे जे अँटी बॅलिस्टिक मिसाईल आहे पृथ्वीच्या वरती जातं वातावरणामध्ये, आणि तिथून हे जेव्हा खाली येतं तेव्हा प्रचंड स्पीडने हे मिसाईल खाली येतं. ठीक आहे, तर याला टर्मिनल फेज असं म्हटलं जातं, जिथे ते प्रचंड वेगाने मारा करतं. तर इराणकडे जे मिसाईल आहे ते दोन प्रकारची मिसाईल आहे. एक सॉलिड मिसाईल आहे आणि दुसरे लिक्विड मिसाईल आहे. सॉलिड मिसाईल कसं काम करतं, त्याच्यामध्ये बारूद भरलेलं असतं आणि प्रचंड वेगाने मारा करतं. आणि हे दिवसा इराण या मिसाईलचा वापर करत आहे. कारण अमेरिका आणि इस्रायलचा जो एरोस्पेसमध्ये त्यांची जी सुप्रीमसी आहे त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या सॉलिड इंधन असलेले जे मिसाईल आहे त्याचा वापर करावा लागत आहे. हे मिसाईल जे आहे ते चकमा देत आहे, प्रचंड वेगाने मारा करताय. इस्रायलची जी आयर्न डोम नावाची अँटी बॅलिस्टिक मिसाईल क्षेपणास्त्र प्रणाली जी आहे ती पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे. आणि त्यामुळे इस्रायलने अमेरिकेला युद्धामध्ये ओढलं आणि अमेरिकेची सुद्धा थाड नावाची मिसाईल सिस्टम इथे अपयशी होताना दिसत आहे. रात्री इराण या प्रकारच्या लिक्विड फ्युएल असलेल्या मिसाईलचा वापर करताय, कारण याला 1 ते 2 तासाचा वेळ लागतो. ठीक आहे, आणि त्यामुळे हे जे मिसाईल आहे हे टाकण्यासाठी वेळ लागतो. रात्री ते दिसताना जरा अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळे इराण या मिसाईलचा वापर इथे करत आहे. दिवसा मात्र ते तुरंत मारा करणारे जे मिसाईल आहे त्याचा वापर करताय, जमिनीतून बाहेर येत आहे, मारा करताय, गायब होत आहे. त्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेला हे शोधताना फार कठीण होत आहे. मग हे जे मिसाईल आहे हे साध्या मोबाईल वरून सुद्धा तुम्ही लॉन्च करू शकता अशी सिस्टम जी आहे ते इराणने तयार करून ठेवलेली आहे. आणि त्यामुळे अमेरिकेला वाटलं की हे जे युद्ध आहे ते आपण कमीत कमी वेळेमध्ये आपण हे युद्ध संपवू शकतो, पण हे युद्ध आता लांबताना दिसत आहे. इराण काही शरणागती पत्करत नाहीये आणि रशिया आणि चायनाचा जो सिक्रेट सपोर्ट आहे तो सुद्धा इराणला मिळत आहे. आता इराणने हे जे क्लस्टर बॉम्ब आहे तर ते क्लस्टर बॉम्ब सुद्धा तयार केलेले आहेत. मग हे क्लस्टर बॉम्ब कसं काम करते तर बघा, याची इंटरनल स्ट्रक्चर जे आहे ते अशा पद्धतीचं असतं. याच्यामध्ये हे वरून असं दिसतं पण आतमध्ये अनेक बॉम्ब जे आहेत ते त्याच्यामध्ये ठेवलेले असतात. आणि जेव्हा हे मारा करतं तेव्हा याच्या वरचं हे जे झाकण आहे ते उघडलेलं असतं आणि याच्यातून शेकडो बॉम्ब जे आहे ते खाली पडतात आणि याने प्रचंड विध्वंस जो आहे तो विध्वंस केला जाऊ शकतो. तर अशा प्रकारे इराणने जी टेक्नॉलॉजी आहे ती अपडेट केलेली आहे, त्यामुळे अमेरिकेला हे जे युद्ध आहे ते प्रचंड जड जात आहे. पुढे आता अमेरिकेने असं म्हटलेलं आहे की इराणचा जो साठा आहे तो संपलेला आहे आणि लवकरच इराण जे आहे तो इराण आता आमच्यासोबत शांततेची बोलणी करू शकतो असं अमेरिकेला वाटत आहे. परंतु इराणने डायरेक्ट सांगितलेलं आहे की हा जो आमचा संपूर्ण जो जखीरा आहे शस्त्रांचा तोच इराणने दाखवून दिलेला आहे की आमच्याकडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे, मिसाईल आहे. ठीक आहे, आणि जे ड्रोन आहे ते ड्रोन आमच्याकडे आहे. तुमच्याकडे जे काही मिसाईल आहे म्हणजे अमेरिकेकडे आणि इस्रायलकडे जे मिसाईल्स आहे ते वर्षातून 700 मिसाईल तयार करू शकतात. एक मिसाईल तयार करण्याचा म्हणजे अँटी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तयार करण्याचा खर्च 36 करोड रुपये आहे. इराण म्हणते की आम्ही एका दिवसामध्ये असे 500 रडार ड्रोन तयार करू शकतो. इराणने हे ड्रोन तयार केलेले आहे आणि हे ड्रोन काही रडार मध्ये येऊन नाही राहिले आणि त्यामुळे जबरदस्त मारा करत आहे. सगळीकडे मारा करता इराण. आणि इराणने जेव्हा हे दाखवलं तर अमेरिका आणि इस्रायल बॅकफुटवर गेला. आता काय करायचं? जगातले सगळ्यात पॉवरफुल देश डोनाल्ड ट्रम्प फ्रस्ट्रेट मोडमध्ये आहे. बाकीचे लोक त्याला सांत्वना देत आहे की तू लोड घेऊ नको, होईल काहीतरी होईल. अमेरिकेचे हे जे पेट्रॉइट नावाचं जे अँटी बॅलिस्टिक मिसाईल आहे हे 700 तयार करू शकतात फक्त ते, आणि इराण एका दिवशी 500 तयार करत आहे आणि हे एका वर्षात 700 बनवू शकतात. हे थार्ड नावाची सिस्टम सुद्धा 700 तयार करू शकतात आणि हे जर संपले तर इराणचंच राज्य असणार आहे.
त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प फ्रस्ट्रेट मोडमध्ये गेलेले आहे. हे अमेरिकेचं ड्रोन आहे, जे जगातलं सगळ्यात अत्याधुनिक ड्रोन समजला जातं. याला म्हटलं गेलं शूट डाऊन अमेरिकन ड्रोन्स. हे जगातलं सगळ्यात पॉवरफुल ड्रोन आहे. कितीही वेळ वरती स्पेसमध्ये राहून ते गिरट्या घालू शकतं, मारा करू शकतं. हे बघा, मिसाईल सोडत आहे. आणि अशाच प्रकारचं ड्रोन इराणने बनवलेला आहे आणि अत्यंत कमी किमतीमध्ये बनवलेला आहे आणि जास्त इफेक्टिव्ह आहे. हे जे 3 अमेरिकेचे F-15 विमान आहे ते पाडल्या गेलेले आहे. म्हणजे विचार करा की हे जे युद्ध आहे ते अमेरिकेला परवडणार नाही आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये तिथले जे लोक आहेत त्यांनी विरोध करायला सुरुवात केलेली आहे की हे युद्ध आपलं नाही आहे, इस्रायलने आपल्याला या युद्धामध्ये ओढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हे युद्ध स्टॉप करा. आणि याच्यापेक्षाही मोठी जी शोकांतिका आहे ती ही आहे की इराणने आपला जे धावपट्ट्या आहे त्याच्यावर विमानाच्या आकृत्या काढून ठेवल्या आणि अमेरिकेचं हे जे F-35 हे जे 5व्या पिढीचं जे एअरक्राफ्ट आहे त्याने एकदम सटीक मारा केलाय बघा. परंतु कशावर मारा केलाय? विमानावर नाही केलाय, फायटर जेटवर नाही केलेला आहे, तर आकृत्या ज्या काढल्या होत्या त्याच्यावरती केलेला आहे. म्हणजे किती जबरदस्त स्ट्रॅटेजी तयार करून इराण लढत आहे, कारण त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून याची तयारी केलेली आहे. त्यांना माहित होतं की भविष्यात कधीतरी ह्या गोष्टी होईल. आणि अमेरिकेसारख्या देशाला यांनी मूर्ख बनवलाय. याच्यामध्ये प्रचंड खर्च होत आहे. यांनी काय केलं आहे की गुब्बारे जे आहे हेलिकॉप्टरचे ते तयार केले, इथे एक सेन्सर लावला. अमेरिकेचं जे विमान आहे त्याला असं वाटलं की हे खरेखुरे हेलिकॉप्टर आहे, तर त्यांनी याच्यावरच मारा केला. प्रचंड खर्च होत आहे, प्रचंड. आणि त्यामुळे अमेरिका आणि इस्रायल जो आहे तो फ्रस्ट्रेट मोडमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर इराणने एक नवीन सिस्टम तयार केलेला आहे. ते सिस्टम कसं आहे बघा, मी तुम्हाला दाखवतो. मॉस्किटो फ्लीट तयार केलेला आहे. जर तुम्ही इराणचा नकाशा बघितला तर हा भारत देशाचा नकाशा आहे. ओके, इथे पाकिस्तान आहे आणि इथून इकडे असा एक हॉर्मुझची समुद्रधुनी आहे. ठीक आहे. तर हे पाणी आहे सगळं. तर अमेरिकेची जी जहाज आहे ती 300 किलोमीटर दूर आहे इराणपासून. ही जी हॉर्मुझची समुद्रधुनी आहे, खाडी आहे, इथे अमेरिकेची किंवा इस्रायलची नेव्ही गेलेली नाहीये. का? कारण मॉस्किटो फ्लीट तयार केलेली आहे. 15,000 लहान लहान जहाज तयार केलेले आहे. हे जे जहाज आहे ते छोट्या छोट्या बस एवढे मोठे आहे आणि ते अत्यंत वेगवान मारा करतात. किंवा इथे जर हे अमेरिकेची जी नेव्ही आहे ती जर उभी ठेवली तर ही जी जहाज आहे ती जहाज जाऊन डायरेक्ट याला शूट करू शकतात किंवा धडकू शकतात आणि अमेरिकेची प्रचंड मोठी वित्तहानी जी आहे ती त्याच्यामध्ये होऊ शकते. इराणने काय केलेलं आहे की DMD जी सिस्टम आहे ती तयार केलेली आहे. अयातुल्ला खोमेनी मारल्या गेले, पण त्यांना माहित होतं की भविष्यामध्ये असं युद्ध होऊ शकते. म्हणून त्यांनी आपल्या देशाला 31 ऑटोनॉमस झोन मध्ये डिवाइड केलाय. त्यांना सगळे वेपन्स दिलेले आहे की जेव्हा सगळं नेतृत्व मारलं जाईल तेव्हा हे जे 31 ऑटोनॉमस झोन आहे ते काम करेल. आणि आता जे सगळीकडे इराण मारा करतंय क्षेपणास्त्राचा, बहरीन, कुवेत, ओमान, दुबई, UAE, इकडे सगळीकडे जो मारा करताय, हे जे DMD जे आहे, डिसेंट्रलाइज मोझॅक डिफेन्स सिस्टम जी आहे ती आता इराणची ऍक्टिव्हेट झालेली आहे. त्यांच्याकडे सगळं सिस्टम आहे, सगळं सिस्टम, मिसाईल आहे, सगळं सगळं दिलेलं आहे. कारण त्यांना माहित होतं की जर सर्वोच्च नेतृत्व मारलं गेलं तर तुम्ही काम करा. त्यामुळे जबरदस्त काम इराण जो आहे तो इराण करताय. अमेरिकेच्या हल्ल्याला तो बळी पडत आहे, त्यांचंही नुकसान होत आहे, परंतु इराण अजूनही टिकून आहे. किती छोटा देश आहे, कुठल्याच गंतीमध्ये येत नाही तो अमेरिकेच्या, तरीही इराणला हरवणं जड जात आहे. आणि मॉस्किटो फ्लीट ज्या आहेत त्या तयार केल्यामुळे ते वेगवान मारा करू शकतात. आता मोठी मोठी जहाजं जी आहेत ती इराणच्या हॉर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये येऊ नाही शकत. पाणबुड्या ज्या मोठ्या मोठ्या त्या येऊ नाही शकत. मग अशा परिस्थितीमध्ये हे जे मॉस्किटो फ्लीट आहे ती आता डोकेदुखी बनलेली आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो दुसरा मुद्दा असा आहे की आता अमेरिकेला असं वाटत आहे की इराणमध्ये आपण अशा पद्धतीने मारा करू शकत नाही, तर आता त्यांनी कुर्दिश जे बंडखोर आहे त्यांना शस्त्र द्यायला सुरुवात केलेली आहे. सर्वात वाईट गोष्ट, सर्वात वाईट गोष्ट. आधी त्यांनी तालिबान जे आहे, तालिबान नावाची संघटना त्यांनी तयार केली आणि अफगाणिस्तानमध्ये अस्वस्थता निर्माण केली. आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं वर्चस्व आहे. रशिया जो आहे त्या रशियाला काउंटर अटॅक करण्यासाठी त्यांनी ही दहशतवादी संघटना तयार केली. त्यानंतर आता हे जे इराकमध्ये आयसिस नावाची जी संघटना आहे, ही आयसिस नावाची संघटना त्यांनी तयार केली.
ही जी दहशतवादी संघटना आहे ती अमेरिकेने तयार केलेली आहे. हे जे बंडखोर आहे, या बंडखोरांना जी शस्त्र पुरवलेली आहे ती अमेरिकेने पुरवलेली आहे. जगामध्ये असा कुठला कायदाच नाहीये. तुम्ही कायदा करायला पाहिजे. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन काय भजे तळत आहे? अमेरिका ज्या पद्धतीने जगामध्ये अशांतता निर्माण करत आहे, वेगवेगळ्या दहशतवादी संघटना तयार करत आहे, त्याला कुठेतरी चाप बसला पाहिजे की नाही? असा एक नियम तयार व्हायला पाहिजे की ज्या देशाची शस्त्र सापडली त्या देशावर बंदी आणली पाहिजे. आता अमेरिकेला माहित आहे, तर अमेरिका या कुर्दिश बंडखोरांची सेना जी आहे यांना तयार केलं, त्यांना शस्त्र दिलं, पैसा दिला, गाड्या दिल्या, सगळं दिलं. आणि आता हे जे बंडखोर आहे ते इराणमध्ये घुसण्याच्या तयारीमध्ये आहे आणि तिथे ते आयसिसने ज्या प्रकारचा माहोल तयार केला होता तसा माहोल इराणमध्ये तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे. म्हणजे अमेरिका स्वतःच्या स्वार्थासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतो याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट जी आहे ती अमेरिका पुढे करू शकतो. अमेरिका आपल्या ड्रोन मधून, आता हे जे आखाती देश आहे इराण वगैरे सगळे, तिथे पाण्याची कमतरता आहे. मग अमेरिका तिथे ड्रोनच्या माध्यमातून मर्क्युरी जी आहे ती पाण्यामध्ये सोडू शकतो. आणि मर्क्युरी जर पाण्यामध्ये गेली आणि तिथल्या लोकांनी जर ते घेतलं तर तिथल्या लोकांना भयंकर डेंजर आजार होऊ शकतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे अमेरिका जो आहे तो अमेरिका प्रयत्न करत आहे इराणमध्ये घुसण्याचा. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जे आहे त्याला 80 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन अशा परिस्थितीमध्ये चूप आहे. छोटे छोटे देश राहिले तर अमेरिका तिथे शांती निर्माण करायला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं, अमेरिका मध्ये आला आणि वॉर थांबवण्याचा प्रयत्न केला. नाहीतर मी तुमच्यावर टॅरिफ लावतो असं अमेरिकेने सांगितलं. पण इकडे स्वतः युद्धात उतरला तेव्हा त्याला कोणतेही नियम लागू नाहीये. अमेरिका काही करू शकतो. अमेरिका जगाचा दादा आहे का? जिथे अमेरिकेचा स्वार्थ आहे तिथे त्यानं विध्वंस निर्माण केलेला आहे. आणि भारत हा आतापर्यंत मॉरल लिडरशिप करत आलेला आहे. आणि या युद्धामध्ये इराण तर भारताचा जुना मित्र आहे, पण भारत अशा परिस्थितीमध्ये चूप आहे. आता अमेरिका या युद्धामध्ये का उतरला याचं सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ते आहे ट्रम्प. एप्स्टीन फाईल तुम्ही नाव ऐकलं असेल. आता इस्रायलकडे ट्रम्पचे खतरनाक व्हिडिओ असू शकतात. इस्रायलने ट्रम्पला ते दाखवलं असेल आणि सांगितलं असेल तुम्हाला युद्धात उतरावं लागेल आमच्या बाजूला, नाहीतर आम्ही हे पब्लिश करतो. ट्रम्पने म्हटलं की ठीक आहे ठीक आहे, काही विषय नाहीये. या फाईलकडे लक्ष जे आहे ते विचलित करण्यासाठी अमेरिका या युद्धामध्ये उतरला हे कन्फर्म आहे. आणि त्यामुळे हे जे युद्ध आहे ते युद्ध आपल्या संपूर्ण जगावर लादल्या गेलेलं आहे. आणि अमेरिकेची जे लोक आहेत त्या अमेरिकेच्या म्हणजे अमेरिकेचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांनी भारताला सुद्धा ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली आहे. अमेरिकेचे जे ट्रेझरी डिपार्टमेंटचे डेप्युटी सेक्रेटरी आहे ते भारतात येतात आणि ते म्हणतात की आम्ही भारताला दुसरा चीन बनू देणार नाही. म्हणजे भारतात येऊन एवढी हिंमत कशी काय वाढलेली आहे, ही आश्चर्याची गोष्ट आहे. फॉरेन मधले जे मीडिया आहे ते मीडिया म्हणतायत की मोदी टांगे पसरवून समोर बसलेले आहे. एवढी हिंमत होते कशी? भारतासारखा खंडप्राय देश, जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी, भारताने आजपर्यंत मॉरल लिडरशिप केलेली आहे. ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांची बाजू घेतलेली आहे, तर भारत आज कुठेतरी शांत बसलेला आहे. त्यानंतर हरदीप पुरी, आज भारत देशावर मोठ्या प्रमाणात तेल संकट जे आहे ते निर्माण होण्याची चिन्ह आहे. त्याचं कारण असं आहे की अमेरिका आणि इस्रायलने जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये त्यांनी इराण मधलं जे तेल डेपो आहे तो तेल डेपोच त्यांनी उडवून दिलेला आहे. तो तेल डेपो उडवून दिल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात आता तेलाची जी कमतरता आहे ती जगात निर्माण झाली आहे. हॉर्मुझची जी खाडी आहे त्या हॉर्मुझच्या खाडीतून जगातलं 20% तेल जे आहे त्या तेलाचा व्यापार केला जातो. आणि ही हॉर्मुझची खाडी आता पूर्णपणे बंद केल्या गेली आहे. फक्त चायनाची जहाज सोडल्या जातात. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता जगामध्ये याच्या किमती ज्या आहेत त्या किमती वाढू शकतात. आणि त्यावेळेस अमेरिका म्हणतो की आम्ही भारताला अनुमती देत आहे की तुम्ही रशियाकडनं तेल खरेदी करा. अनुमती देणारा अमेरिका होतो कोण? भारत देशाचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांनी बांगलादेशच्या प्रधानमंत्री किंवा प्रमुख खालिदा झिया यांच्या मृत्यूनंतर ट्विट केलेलं आहे आणि शोक व्यक्त केलेला आहे. ज्या नेहमी भारत देशाच्या विरोधात होत्या, ज्यांनी नेहमी भारत देशाच्या विरोधात भूमिका घेतली. आणि इराण भारताचा पहिलेपासूनचा मित्र होता. तिथे शाळेतल्या मुली मारल्या गेल्या 160, पण भारताने एक स्टेटमेंट सुद्धा दिलेलं नाहीये. तर ही आश्चर्याची गोष्ट आहे. भारताचं परराष्ट्र धोरण बदलत आहे का? भारताने नेहमी म्हटलेलं आहे की हा जो भारत देश आहे
आणि या भारत देशाच्या आजूबाजूला पसरलेला हा पूर्ण जो हिंदी महासागर आहे, ज्याला इंडियन ओशन नाव दिलं आहे, संपूर्ण जगात हा एकमेव ओशन आहे की ज्याला इंडियन ओशन म्हटलं जातं, एका देशावरून नाव दिलेलं आहे. आणि आम्ही इथे नेतृत्व करू असं आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी म्हटलं होतं. भारत देशामध्ये गेस्ट म्हणून आलेलं जहाज, ज्यावरती कुठल्याही प्रकारची शस्त्र नव्हते, कारण जेव्हा सरावासाठी एखादं जहाज येतं तेव्हा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची शस्त्र नसावी असा एक प्रोटोकॉल आहे. तर ते जहाज इथून निघालं आणि श्रीलंकेला वळसा घालून जेव्हा ते श्रीलंकेच्या जवळ होतं तेव्हा अमेरिकेने इंडियन ओशन मध्ये ते उडवलं. भारत म्हणतो की आम्ही लिडरशिप करतो इंडियन ओशन मध्ये, आणि हे जहाज भारताचं गेस्ट होतं आणि ते उडवलं. त्यावेळेस आपण असं उत्तर देत आहे की ते भारताच्या सीमेमध्ये नव्हतं. हे आश्चर्यकारक आहे. जर असं केलं तर भारत देशाची जी प्रतिमा आहे लिडरशिप करण्याची ग्लोबल साऊथची, ती संकटात येण्यासारखी चिन्ह आपल्याला इथे पाहायला मिळत आहे की नाही. अशा वेळेस भारत देशावर तेलाचं जे संकट आहे ते सुद्धा आहे. आपल्या देशाकडे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह जो आहे तो कमीत कमी 45 दिवसाचा तरी असला पाहिजे. तसं तर 75 दिवसाचा असला पाहिजे, पण कमीत कमी 45 दिवसाचा तर पाहिजे. भारत देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, जे चर्चेत आहे एप्स्टीन फाईलमुळे, त्यांनी संसदेमध्ये काय म्हटलं आहे की आमच्याकडे 75 दिवसाचा 74 दिवसांचा पुरवठा आहे. हे 1 महिन्यापूर्वी म्हटलं, आता म्हणतात की 25 दिवसाचा आहे. म्हणजे संसदेमध्ये जे स्टेटमेंट दिलं ते खरं आहे की भारत देशाच्या ऑथेंटिक ऑर्गनायझेशनने दिलेलं स्टेटमेंट करेक्ट आहे? नेमकं कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? भारत देशाने आता याच्यातून शिक्षण घ्यायला पाहिजे. 9 फेब्रुवारीला त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की 74 दिवसाचा साठा आहे, 3 मार्चला म्हणतात 25 दिवसाचा आहे. भारत देशाला कडे जर 6 महिन्याचा साठा जर भारताने करून ठेवला, कोरोनाच्या काळामध्ये तेल स्वस्त होतं, भारताने स्वतःची जे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह आहे ते वाढवायला पाहिजे होते, ते वाढवले नाही अजिबात. जर 6 महिन्याचा तेल साठा भारताकडे राहिला तर जगात काही झालं तरी भारतावर कोणाला डिपेंडंट राहायची गरज नाहीये. पण भारताने हे केलं नाही, भारत त्यातून काही शिकला नाही. आणि मानवतावादी, आता काही लोक असे म्हणतात की इराणमध्ये स्त्रियांचं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित नाहीये, तिथे त्यांना कोणते अधिकार नाहीये, त्यांना बुरख्यात राहावं लागतं, त्यांच्यावर प्रचंड निर्बंध जे आहेत ते लादल्या गेले आहेत. एप्स्टीन फाईल काय आहे? अमेरिका जो आरोप करतोय इराणवर, तर अमेरिकेमध्ये काय घडत आहे? 3-3 वर्षाच्या ज्या मुली आहेत त्यांना पिझ्झा म्हटलं तर पिझ्झा कटणेवाला आहे, त्यांना मारून त्यांचे अवयव खाल्ल्या जात आहे, त्यांच्यावर बलात्कार केला जात आहे. मग हे जे कल्चर आहे हे कल्चर चुकीचं नाहीये का? जर इराणमध्ये स्त्रिया बुरख्यामध्ये आहे आणि त्यांचे ते हक्क नाहीये, तर बिकनीमध्ये उभ्या राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहे ते सुद्धा चुकीचं आहे. ते सुद्धा एक प्रकारे चुकीची गोष्ट नाहीये का? मग आपण त्याला मॉडर्न म्हणतो, मग ते स्वातंत्र्य झालं का? असाही प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे. ठीक आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन तर काही कामाची नाहीये. तर अमेरिका अशा पद्धतीने इराणला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करताय, परंतु इराणने अशा पद्धतीने मिसाईल तयार केलेले आहे, रशियाने सुद्धा त्यांना सपोर्ट केलेला आहे की आता हे जे युद्ध आहे ते मात्र अमेरिका आणि इस्रायलला जड जाणार आहे. अणुबॉम्बचा वापर करू शकत नाही, कारण अणुबॉम्बचा वापर केला तर युद्धाची जी दिशा आहे ती पूर्ण भरकटेल. आणि जर अमेरिकेने टाकले तर चायना आणि रशियाकडे सुद्धा अणुबॉम्ब आहे आणि तेही कमी नाही आहे. आणि इराणचे ते स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे. रशियाने इराणला युरेनियम दिला आहे, कारण 27 लाख टन कोळशातून जेवढी ऊर्जा तयार होते तेवढी 1 kg युरेनियम मधून होते. म्हणून हे युरेनियम खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी इराणचा रशियासोबत करार झालेला आहे. लक्षात. त्यामुळे इराणची जी रडार यंत्रणा अमेरिकेची जी रडार यंत्रणा आहे ती अत्यंत महागडी आहे, ती पूर्णपणे फेल्युअर ठरलेली आहे. क्षेपणास्त्र जी आहे ते लपवलेल्या अंडरग्राऊंड ठिकाणावरून टाकल्या जात आहे, त्याच्यामुळे अमेरिका आणि इस्रायलला ती कळत नाही. इराणचे जे ड्रोन आहे ते अत्यंत कमी पैशात तयार केलेले आहे आणि ते प्रचंड हाहाकार माजवत आहे. रोज 500 ड्रोन इराण तयार करू शकतो. 15,000 छोट्या छोट्या मॉस्किटो फ्लीट तयार केलेले आहे, जे होर्मुझच्या खाडीमध्ये हाहाकार माजवू शकतात. अमेरिका आणि इस्रायलने अजूनपर्यंत त्या भीतीने आपली नेव्ही आणलेली नाही आहे तिथे. तर अशा परिस्थितीमध्ये भारताने सुद्धा शेषनाग नावाचे जे ड्रोन आहे ते तयार केलेले आहे, जे इराणच्या ड्रोनपेक्षा जास्त मॉडर्न आहे. आकाश नावाची आपली अँटीबॅलिस्टिक क्षेपणास्त्र जी सिस्टम आहे ती सुद्धा आपण तयार केलेली आहे. आता इस्रायल जो आहे, तर इस्रायल हे वॉर का करत आहे? इकडे तो इराण सोबत युद्धामध्ये गुंतलेला आहे, दुसरीकडे तो ग्रेटर इस्रायल तयार करत आहे आणि त्यासाठी त्याने
लेबनॉनवर आक्रमण केलेलं आहे. आता तो लेबनॉनला गिळंकृत करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी इस्रायल दलील देत आहे की 2000 वर्षापूर्वी ही आमची भूमी होती. 2000 वर्षाच्या आधी तर भारत ही इथल्या मूळ ट्राईब्सची भूमी होती. त्यांनी जर म्हटलं की त्याच्यानंतर आलेले भारतातले जे सगळे लोक आहेत ज्यांना आम्ही बाहेर काढतो, असं म्हटलं जमणार का? 1947 मध्ये पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला. भारताने म्हटलं की नाही नाही, 2000 वर्षापूर्वी हा आमचा भाग होता, हा पूर्ण एरिया आम्ही घेतो. जमणार का? नाही जमणार. मग इस्रायल जे काही करतोय या काळामध्ये ते चुकीचं नाहीये का? चुकीचं आहे. ते जर म्हणत असेल की 2000 वर्षापूर्वी ही आमची भूमी होती आणि आम्ही आता ते घेणार. 2000 वर्षामध्ये या जगात प्रचंड मोठे बदल झालेले आहेत. 2000 वर्षाआधी तर अमेरिकाही नव्हता. आत्ता लागला शोध अमेरिकेचा. मग तिथले जे मूळ लोक आहेत, रेड इंडियन्स, त्यांनी जर म्हटलं तर की हे जे गोरे आमच्या देशामध्ये आले, जे एप्स्टीन फाईलमध्ये यांचे नाव आहे, ते आम्हाला नाही पाहिजे, आमची बदनामी होता, यांना बाहेर काढा. जमणार का? त्यामुळे ज्या पद्धतीने हे जे काम होत आहे, ग्रेटर इस्रायल नावाचा जो प्रकार चालू आहे, तो अत्यंत धोकादायक आहे. संपूर्ण जगातली शांती बिघडवणारा प्रकार आहे. इस्रायल, लेबनॉन, सिरिया आणि इराक आणि सौदी अरेबियाचा काही भाग जो आहे तो समाविष्ट करून ग्रेटर इस्रायल बनवण्याचा प्रयत्न करताय आणि हे अत्यंत धोकादायक आहे. परंतु अमेरिकेचा सपोर्ट असल्यामुळे इस्रायलच्या विरोधात कोणी भूमिका घेत नाहीये, पण हे घेणं गरजेचं आहे. आणि ट्रम्पची जी भूमिका आहे ती अत्यंत संशयास्पद आहे. तो नवीन हिटलर आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. त्याच्या डोक्यावर त्याचं कुठलंही नियंत्रण नाहीये, तो काहीही बोलतो. अशा प्रकारे इतके प्रयत्न करून सुद्धा इराण जो आहे तो अमेरिका आणि इस्रायलच्या हातात लागत नाहीये. ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती आता इथून पुढे कशी होऊ शकते हे बघणं अत्यंत आश्चर्यकारक असणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही MPSC ची तयारी करत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर आम्ही तुमच्यासाठी 2027 साठी एक स्पेशल बॅच आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे आणि ती बॅच आहे स्वराज बॅच. 2027 मध्ये राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू या तीनही गोष्टीची तयारी करून घेणारी ही स्पेशल बॅच आहे. महाराष्ट्रातली टॉप फॅकल्टी जी आहे ती या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या माध्यमातून या बॅचमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. प्रत्येक विषयासाठी सेपरेट फॅकल्टी आहे. हिस्ट्री, इंडियन पॉलिटी, जिओग्राफी, सायन्स टेक, एथिक्स, इकॉनॉमिक्स, एसे, मॅथ, रिझनिंग, प्रत्येक गोष्टीसाठी स्पेशल फॅकल्टीज तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. प्रत्येक विषय तुम्हाला डिटेलमध्ये शिकवला जाणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने शिकवला जाणार आहे. तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, फाउंडेशन कोर्स आहे. मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला आन्सर रायटिंगचे सेशन आपण प्रॉपर घेतो आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे. 18 पुस्तकं आम्ही जी तयार केलेली आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन मिळणार आहे. तुम्ही तुमच्या वेळेवर हे सगळे लेक्चर जे आहे ते पाहू शकता. तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केला जाणार आहे, करंट अफेअर प्रोव्हाइड केला जाणार आहे. ठीक आहे. महाराष्ट्रातले टॉप फॅकल्टी तुम्हाला अवेलेबल करून दिल्या गेलेली आहे. ठीक आहे. जर तुम्हाला यातल्या कुठल्याही बॅचला जर जॉईन करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे, या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट तर मिळेलच, पण तुम्हाला प्रॉपर टीचिंग सुद्धा मिळेल. जे विद्यार्थी याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, ही बॅच आपली जस्ट स्टार्ट झालेली आहे, तुम्ही याला एनरोल करू शकता. आणि जर तुम्ही राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर गुरुकुल नावाची बॅच सुरू केलेली आहे. तुम्हाला रोज नवीन प्रश्न आम्ही देतो, नोट्स प्रोव्हाइड करतो, स्ट्रॅटेजी प्रोव्हाइड करतो, मेंटॉरशिप सेशन देतो, करंट अफेअर मराठी इंग्रजीमध्ये देतो. तुम्ही लिहिलेले उत्तर आम्ही चेक करून देतो. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला सुद्धा तुम्ही जॉईन करा. 10 फुल टेस्ट तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतोय, 12 सब्जेक्ट वाईज टेस्ट प्रोव्हाइड करतोय, करंट अफेअर सुद्धा प्रोव्हाइड करतोय. कुठल्याही बॅचला जॉईन करायचा आहे, हा आपला मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज नक्की करा. लेक्चर कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर असेच व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.